नमस्कार, मी तेजस्वी फ्लेवर्समध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। इथे तुम्ही ऑथेंटिक ॲज वेल ॲज फ्युजन रेसिपीज बघू शकता। त्याचबरोबर घरगुती झटपट होणाऱ्या रेसिपीजसुद्धा बघू शकता। आज आपण बघणार आहे रेस्टॉरंट स्टाईल चिकन मसाला रेसिपी। अगदी घरगुती साहित्यामध्ये कशी झटपट ही बनवून होते, अगदी चटकदार रेसिपी आहे। तुम्ही नक्की बघा। हे 1 किलो असं बोनलेस चिकन आहे। ते छान मी मिठाच्या पाण्याने धुवून घेतलं आहे। मिठाच्या पाण्याने धुतल्याने काय होतं, त्याचे सगळे बॅक्टेरिया निघून जातात आणि ते जे ब्लड असतं ते सुद्धा नीट क्लीन होऊन जातं। आता हे चिकन आपण छान मॅरिनेट करून ठेवूया। त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 चमचाभर हळद, 2 चमचे तिखट, 1 चमचाभर धने जिरे पूड आणि 1 चमचाभर आलं लसणाची पेस्ट। एक चमचाभर मीठ असं ॲड करून आपण ह्याला छान चोळून घ्यायचं आहे, मॅरिनेट करायचं आणि थोडा वेळासाठी म्हणजेच 20 ते 25 मिनिटासाठी ह्याला साईडला ठेवून द्यायचं आहे। तोपर्यंत आपण पुढचं प्रिपरेशन करून घ्यायचं आहे। आता ह्यासाठी आपल्याला एक हिरवं वाटण करून घ्यायचं आहे। त्यासाठी लागणारं साहित्य आहे लसूण, आलं, मिरची आणि कोथिंबीर। चला तर हे सर्व साहित्य आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया। अशा प्रकारे आपण ह्याची फाईन पेस्ट बनवून घेतलेली आहे। आता एका टोपामध्ये आपण 4 चमचे ऑइल टाकायचं आहे आणि 2 चमचे बटर। बटरने काय होईल, आपली जी चिकनची ग्रेव्ही आहे त्याला छान अशी टेस्ट येईल आणि रिचनेस सुद्धा येईल। आता ह्यामध्ये आपण खडे मसाले ॲड करतोय। खडे मसाल्यामध्ये आपण हे तमालपत्र आहे ते 3 ते 4 आहेत, दालचिनी आहे, हिरवी वेलची आहे, लवंग आहे आणि चक्री फूल आहे। हे आपण सगळं ॲड करून ह्यामध्ये परतून घ्यायचं आहे। 4 ते 5 कढीपत्त्याची पानं ॲड करून घेतली आहेत आणि 2 ते 3 अशा हिरव्या मिरच्या ॲड करून घ्यायच्या आहेत, 2-2 तुकडे करून। तेही छान आपण बटर आणि तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। आता 2 कांदे असे चिरून घेतलेत मी उभे उभे, तेही ह्यामध्ये मी ॲड करून घेते। हे कांदे आपल्याला छान तेलामध्ये ब्राऊन करून घ्यायचे आहेत। कांदे थोडे ट्रान्सपरंट दिसायला लागले की यामध्ये जी आपण पेस्ट केली होती ना, आलं लसूण मिरची आणि कोथिंबीरची, ती 2 चमचे आपण ह्यामध्ये ॲड करून घ्यायची आहे। कांद्यासोबत ही पेस्टसुद्धा छान परतून घ्यायची आहे। त्यानंतर मी एका साईडला टोमॅटोची प्युरी करून ठेवली होती। हे 2 टोमॅटोची प्युरी आहे, तीही यामध्ये ॲड करायची आहे। इथे मी टोमॅटो प्युरी का वापरली, कारण की जेव्हा पण आपण रेस्टॉरंट स्टाईल चिकन खायला जातो तेव्हा तो क्रीमीनेस जो असतो तो आपल्याला टोमॅटो प्युरीमुळे येतो आणि आपली ग्रेव्ही जी असते ती सॉफ्ट होते एकदम। आणि आपण आता करतो आहे ते रेस्टॉरंट स्टाईल चिकनच करतो आहे, त्यामुळे आपण ही प्युरी वापरली आहे। आता या ग्रेव्हीमध्ये आपण ॲड करूया सुके मसाले। सुके मसाल्यांसाठी आपण 1 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, 1 चमचा धने जिरे पावडर आणि चवीनुसार मीठ ॲड करून घेऊया।
इथे आपण काश्मीरी लाल मिरची पावडर वापरली आहे, जेणेकरून आपली जी ग्रेव्ही होईल त्याला कलर खूप छान येईल. आता हे जे मसाले होते ते छान आपण परतून घ्यायचे आहेत लो फ्लेमवरती. लो फ्लेमवरती आपण हे सगळं कुकिंग करत आहोत, जेणेकरून आपले जे मसाले आहेत ते खाली लागणार नाही किंवा जळणार नाहीत. हे बघा, छान असे मसाले आपले मुरलेले आहेत ग्रेव्हीमध्ये. आता आपण जे मॅरिनेट केलेले चिकन होतं ते ह्यामध्ये आपण ॲड करून घेऊया. मॅरिनेट केलेलं अर्धं चिकन मी साईडला ठेवलेलं आहे. त्याचं मी चिकन सुक्का करणार आहे. तीही रेसिपी तुम्ही माझ्या चॅनलवर लवकरच बघू शकता. अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, अशा नवनवीन रेसिपीसाठी जे तुम्ही घरगुती अगदी सोप्या पद्धतीने आणि घरगुती साहित्यात करू शकता. आता झाकण ठेवून थोडा वेळ चिकन छान शिजून द्यायचं आहे. 10 मिनिटाने 50% चिकन असं शिजलेलं आहे. आता आपण पुढची प्रोसेस करूया. आता एका साईडला मी अर्धा वाटी काजूची पाणी टाकून पेस्ट करून घेतली होती, ही बघा अशी. आता ही पेस्ट जी आहे ती आपण ह्यामध्ये ॲड करतोय. हे असं एक सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे, ते रेस्टॉरंटवाले नक्की आपल्या डिशमध्ये ॲड करतात. या सगळ्या छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स आपल्याला समजल्या तर आपण सुद्धा रेस्टॉरंट स्टाईल जेवण घरी करू शकतो. चला तर ही काजू पेस्ट आपण छान आपल्या चिकन ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेऊया. काजू पेस्टमुळे आपल्या ग्रेव्हीला छान अशी क्रीमी टेक्स्चर येतो आणि हॉटेल स्टाईल चव येते. आता चवीनुसार ह्यामध्ये मीठ ॲड करून घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये मी गरम पाणी ॲड करून घेते. जितकी तुम्हाला ग्रेव्ही हवी असेल ना तितकं तुम्ही गरम पाणी ॲड करा. गरम पाणीच ॲड करा, जेणेकरून आपल्या चिकनची चव चेंज नाही होणार. हे बघा, थोड्या वेळाने ह्याचा कलर अगदी सुरेख आला आहे आणि दिसायलासुद्धा सुंदर दिसत आहे. यामध्ये मी 1 चमचा गरम मसाला ॲड करून घेते. दिसायला अगदी सुंदर दिसत होती ही चिकन करी, खायला तर तितकीच छान होती. ह्यामध्ये मी 1 चमचाभर कसुरी मेथी ॲड करून घेते. अजून थोडासा क्रीमीनेस वाढवण्यासाठी ह्यामध्ये मी 2 चमचाभर बटर ॲड करून घेते. हे ऑप्शनल आहे, तुम्ही नाही ॲड केलात तरीही चालेल. आपलं रेस्टॉरंट स्टाईल मसाला चिकन रेडी आहे. हे मसाला चिकन आपण कोथिंबीर टाकून गार्निश करूया. तुम्हीही या वेगळ्या स्टाईलने चिकन घरी ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. हे अगदी टेस्टी झाले होते. आमच्या सगळ्या घरातल्यांना फार आवडले. तुम्हाला असेच नवनवीन माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. तेजस्वी फ्लेवर. लवकरच आपण भेटू एखाद्या नवीन पदार्थासोबत. तोपर्यंत खात राहा आणि मस्त राहा.